अक्कलकोटमधील वडवृक्ष मंदिरमध्ये तुम्ही जाता, दर्शन घेता, पण तुम्ही चोळप्पा महाराजांच्या मठात गेला आहात का, जो स्वामींचा समाधी मठ म्हणून ओळखला जातो. जेव्हा स्वामी प्रथम अक्कलकोटमध्ये आले तेव्हा ते त्यांचे निस्सिम भक्त चोळप्पा महाराज यांच्या घरात राहिले. हा वाडा म्हणजे स्वामींचे मूळ स्थान मानले जाते, जिथे स्वामींनी अन्नसेवन केले होते. या वाड्यातच स्वामींच्या चरण पादुका, त्यांनी वापरलेले आसन आणि इतर अनेक वस्तू आजही तुम्ही त्याचे दर्शन घेऊ शकता. या मठाचे दर्शन घेणे म्हणजे स्वामी भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. तसेच अक्कलकोटमधील बाळप्पा महाराजांच्या मठाची एक अद्भुत गोष्ट आहे. बाळप्पा हे स्वामींचे निस्सिम भक्त. स्वामींनी त्यांना आपल्या चिन्मय पादुका देऊन अक्कलकोटमध्येच स्वतंत्र मठ बांधण्यास सांगितले. आज हाच मठ गुरुमंदिर म्हणून ओळखला जातो. 2017मध्ये या वास्तूचं रिनोव्हेशन होणार होतं, पण तेव्हाच या मठाच्या फरशीवर स्वामींची पावले उमटली आणि स्वामींनी त्यांच्या अस्तित्वाची जाणीवच करून दिली. मठात असलेल्या चौकटींवर आजही आपण ही पावले पाहू शकतो. या मठात असलेली स्वामींची जुनी छायाचित्रे अतिशय जिवंत वाटतात. तुम्हीही या मठामध्ये गेला आहात का? कमेंटमध्ये नक्की सांगा.